Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have started the discussion effect of temperature on rate of reaction. Rate of reaction म्हणा नाही rate constant म्हणा, कारण rate constant हे rate of reaction चंच एक मेजर आहे, मोजमाप आहे. rate constant वाढला की ऑटोमॅटिकली rate of reaction देखील वाढत असतं. तर मी सुरुवातीपासून एक सेंटेन्स कायम बोलत आलोय, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आपण टेम्परेचर वाढवलं की रिएक्शनचा रेट हा डेफिनेटली वाढत असतो. रेट कॉन्स्टंट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेट कॉन्स्टंट देखील वाढत असतो. तर या डिस्कशनमध्ये एक पॉइंट मी प्रिव्हियस क्लासमध्ये कंप्लीट केला होता, तो होता टेम्परेचर कोएफिशिएंट. टेम्परेचर कोएफिशिएंट म्यू और एन अर्थ काय, इट इज रेशियो ऑफ टू रेट कॉन्स्टंट्स. दोन रेट कॉन्स्टंटचा तो रेशियो असतो, पण त्या दोन रेट कॉन्स्टंटला टेम्परेचरचं एक बंधन आहे. ते दोन रेट कॉन्स्टंट रेशियो घेत असताना 10 डिग्री टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे समजा एक रेट कॉन्स्टंट 500 डिग्रीचा आहे, दुसरा रेट कॉन्स्टंट 490 वाला असावा. 500 वाला रेट कॉन्स्टंट डिवायडेड बाय 490 वाला रेट कॉन्स्टंट, त्याचा रेशियो लाईक दॅट. तर त्याला जनरल मी असं सांगितलं होतं, T+10 वाला रेट कॉन्स्टंट डिवायडेड बाय T वाला रेट कॉन्स्टंट. ठीक आहे ना. युनिटला टेम्परेचरचा काहीच बंधन नाही, कारण टेम्परेचर डिफरन्स येतो. सेल्सिअसमध्ये घ्या टेम्परेचर, नाही केल्विनमध्ये घ्या, काही फरक पडत नाही. मग मी सांगितलं होतं टेम्परेचर कोएफिशिएंटची व्हॅल्यू ही 2 आणि 3च्या मध्ये असते. याचा अर्थ काय, रेट ऑफ रिएक्शन डबल्स. टेम्परेचर कोएफिशिएंट जर 2 असेल, याचा अर्थ काय, रेट ऑफ रिएक्शन डबल्स ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर बाय 10 डिग्री. टेम्परेचर कोएफिशिएंट 3 आहे, याचा अर्थ काय, रेट ऑफ रिएक्शन बिकम थ्राइस ट्रिपल्स ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर बाय 10 डिग्री. एक फॉर्म्युला सांगितला होता, K2/K1 इक्वल्स टू म्यू रेज टू पॉवर डेल्टा टी अपॉन 10. तुम्हाला सांगतात की बाबा इथून एवढं टेम्परेचर वाढवलं, हा टेम्परेचर कोएफिशिएंट आहे, जर पहिला रेट कॉन्स्टंट हा असेल तर दुसरा किती, वगैरे वगैरे. तसे क्वेश्चन, एक क्वेश्चन देखील आपण पाहिला होता. त्याच डिस्कशनमध्ये आता दुसरा पॉइंट आपण स्टडी करणार आहोत, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन. या पॉइंटमध्ये दुसरं डिस्कशन आर्हेनियस इक्वेशन. बेटा हे इक्वेशन व्हेरी 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 इंपॉर्टंट. ठीक आहे ना. आर्हेनियस इट इज नेम ऑफ सायंटिस्ट हु प्रपोज दिस इक्वेशन. या इक्वेशनचा देखील बेटा रिझल्ट तोच असणार आहे, रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. चला बघा आता काय आर्हेनियस इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. K इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट इक्वल्स टू ए रेज टू पॉवर मायनस ए अपॉन आर टी. हे इक्वेशन डायरेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इक्वेशन इज कॉल्ड आर्हेनियस इक्वेशन. आता या इक्वेशन मधल्या क्वांटिटीज काय आहेत, के रेट कॉन्स्टंट आहे ऑब्विसली. आता पुढचे टर्म्स बघा, ए चा अर्थ काय, ए इज कॉल्ड प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. का बरं म्हणतात सर याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर? बेटा हे ई म्हणजे एक्सपोनेन्शियल असतं. एक्सपोनेन्शियलच्या अगोदर आलं ना, एक्सपोनेन्शियलच्या अगोदर आलं म्हणून प्री एक्सपोनेन्शियल, काही विशेष नाही. एक्सपोनेन्शियल टर्मच्या अगोदर ए दिसायला म्हणून याला काय म्हणलं जातं, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ऑर फ्रिक्वेन्सी फॅक्टर. फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणण्याचं कारण आहे, याचं युनिट फ्रिक्वेन्सीच्या युनिटला मॅच करतं. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं बेटा, पर टाइम, बरोबर आहे ना, पर सेकंड लाईक दॅट. ठीक आहे ना. याचं देखील, एचं देखील युनिट हे फ्रिक्वेन्सीच्या युनिटला मॅच करतं म्हणून याला फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणलं जातं. कळलंय. प्री एक्सपोनेन्शियल का, तर ईच्या अगोदर आहे. फ्रिक्वेन्सी फॅक्टर का, तर याचं युनिट फ्रिक्वेन्सीच्या युनिटला मॅच करतं. ठीक आहे. ओके, परत बघा, ई ए ॲज युजल आपली ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणा, नाही एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हणा. ॲक्टिवेशन एनर्जी, ॲक्टिवेशन एनर्जी. आर काय, आर काय, आर गॅस कॉन्स्टंट. तुम्ही आय थिंक स्टेट्स ऑफ मॅटर टॉपिकमध्ये स्टडी केलेलं असेल 11वीला.
गॅस कॉन्स्टंट, ज्याच्या व्हॅल्यूज फॉर एक्झाम्पल 8.314 जूल पर केल्विन पर मोल असते. आठवा थोडंसं, गॅस कॉन्स्टंट पी व्ही इक्वल टू NRT इक्वेशन आहे ना आयडियल गॅसचं, त्यात येणारा आर. ठीक आहे. टी टेम्परेचर. लक्षात ठेवा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत तिथं जर तुम्हाला टेम्परेचर दिसलं डेफिनेटली ते केल्विन मधलं असतं. टेम्परेचर इन केल्विन, केल्विन मधलं टेम्परेचर. ठीक आहे. या इक्वेशनला म्हणतात आर्हेनियस इक्वेशन. आता बघा हे इक्वेशन तेच रिफ्लेक्ट करतं. रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मी आता प्रूव्ह करून दाखवणार आहे. बघा समजा टेम्परेचर आपण वाढवलं, इफ टेम्परेचर इन्क्रीज्ड. आता टेम्परेचर वाढवल्यानंतर मला सांगायचे तुम्ही EA/RT हा टर्म काय होईल. तुम्ही डिनॉमिनेटर मधली एखादी गोष्ट वाढवली की उत्तर वाढतं कमी होतं. डिनॉमिनेटर जर इन्क्रीज केला तर आन्सर डिक्रीज होत असतं. बरोबर बोलतोय मी. डिनॉमिनेटर वाढवला तुम्ही, हे आन्सर काय होईल, कमी होईल. तुम्ही टी वाढवलात म्हणजे डिनॉमिनेटर वाढवला म्हणून हे उत्तर कसं होईल, लहान होईल. आता EA/RT कमी होईल. मला सांगायचं आता जर EA/RT कमी झाला, e⁻EA/RT हा फॅक्टर काय होईल. पावर जर कमी झाला, उत्तर ऑटोमॅटिकली कमी होत असतं, हे पण कमी होईल. टेम्परेचर वाढवलं की हे कमी होईल, हे कमी झाल्यामुळे हे पण कमी होईल. आता बघा e⁻EA/RT काय होईल. आता या दोन टर्मचे साइन अपोजिट आहेत. जर हा टर्म कमी होत असेल, हा टर्म वाढेल. कळते का रे. बघ ना साइन बघ, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. हा टर्म टेम्परेचर वाढवलं की हे कमी व्हायलं म्हणून हे कमी व्हायलं, हे वाढेल. का, याचं साइन आणि याचं साइन कसं आहे, अपोजिट आहे. आता हे वाढल्यानंतर के कसा होईल बघा. या केचं आणि या टर्मचं, एवढ्या टर्मचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट आहे. एचा आणि या टर्मचा गुणाकार आहे के. बरोबर आहे. e⁻A/RT वाढायला टेम्परेचर वाढलं की, म्हणून मी म्हणू शकतो के पण वाढेल. कळतंय. चला बघा परत एकदा, टेम्परेचर वाढवलं, डिनॉमिनेटर मध्ये टेम्परेचर, E/RT कमी होईल, e⁻A/RT पण कमी होईल. पॉवर कमी झाला, उत्तर कमी होईल. e⁻A/RT वाढेल कारण साइन अपोजिट आहे. ठीक आहे ना. आता हे वाढल्यानंतर के वाढेल कारण या दोघांचं रिलेशन कसं आहे बेटा, डायरेक्ट आहे. हे वाढलं की ऑटोमॅटिकली हे वाढेल. आता टी वाढवत आहे, के वाढायला. देअरफॉर रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आर्हेनियस इक्वेशनचा रिझल्ट काय, रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कळलंय सगळ्यांना. प्रूव्ह करून दाखवलं. रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर वाढवा, रेट कॉन्स्टंट वाढेल. आता रेट कॉन्स्टंट जर टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, मी म्हणू शकतो रेट ऑफ रिॲक्शन इज आल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कारण रेट कॉन्स्टंट हे मोजमाप आहे रेट ऑफ रिॲक्शनचं. रेट कॉन्स्टंट इज मेजर ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे ना. दिस इज द कन्क्लुजन ऑफ आर्हेनियस इक्वेशन. ठीक आहे ना. या आर्हेनियस इक्वेशनला आपल्याला खूप खोलामध्ये न्यायचं आहे. सुरुवात केली आहे फक्त, नोट करा. आता या आर्हेनियस इक्वेशनचे व्हेरियस फॉर्म्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, ज्यावरती न्यूमरिकल प्रॉब्लेम्स विचारले जातात. बघा कसं, बघा मी करतोय काय. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला मी लॉग घेणार आहे. ठीक आहे. पण मी लॉग घेणार आहे नॅचरल लॉग. नॅचरल का घेताय सर, मी तुम्हाला लॉगॅरिथम जेव्हा शॉर्टमध्ये सांगितलं होतं तेव्हा एक सांगितलं होती गोष्ट. नॅचरल लॉग असतो आणि कॉमन लॉग असतो. नॅचरल लॉगचा बेस ई असतो, LN न दाखवतात ना तो लॉग, त्याचा बेस ई असतो. या इक्वेशनमध्ये ई आलाय म्हणून मला नॅचरल लॉग घ्यायचा आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा काय होईल, LNK नॅचरल लॉग घ्यायलो बेटा, याचा अर्थ असतो नॅचरल लॉग. LNK इक्वल्स टू LN A⁻EA/RT. ठीक आहे. आता लॉगची प्रॉपर्टी तुम्हाला बऱ्याचदा मी सांगितली आहे. जर दोन नंबरचा गुणाकार असेल तुम्ही त्यांच्या लॉगची बेरीज करू शकता. म्हणजे असं लिहिता येते याला, LNA प्लस LN e⁻EA/RT. दोन नंबरचा गुणाकार असल्यामुळं मी त्यांच्या लॉगची बेरीज केली. ठीक आहे ना.
एल एन के इक्वल्स टू एल एन ए. परत एक लॉगची प्रॉपर्टी मी सांगितली होती तुम्हाला, जो पॉवर असतो तो कोइफिशियंट म्हणून वापरता येतो. आता हे पॉवर आहे, याला मी पुढे आणतो, मायनस ए अपॉन आर टी, मायनस ए अपॉन आर टी एल एन ई. बघा मी कोणती प्रॉपर्टी वापरली, हां बघा इथं कोणती वापरली प्रॉपर्टी, इथं लिहितोय मी, हां लॉग एक्स इंटू वाय इक्वल टू लॉग एक्स प्लस लॉग वाय, ही एक प्रॉपर्टी वापरली. ठीक आहे. आणि परत इथं कोणती प्रॉपर्टी वापरली मी, लॉग एक्स रेस टू पॉवर ए लॉग एक्स. जो पॉवर असतो तो कोइफिशियंट करता येतो. बघा मी तेच केलं, हा पॉवर होता त्याला मी पुढे आणलं एल एन ई. ठीक आहे ना. आता बघा याला कसं लिहिता येतं, एल एन के इक्वल्स टू एल एन ए. आता याला मी मायनस प्लस मायनस मायनस ए अपॉन आर टी. आता हा जो एल एन ई असतो बेटा, एल एन ई हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला, एल एन ई इक्वल्स टू 1. ठीक आहे ना. एवढ्या प्रॉपर्टीज मी इथं वापरलेल्या आहेत. नॅचरल लॉग ऑफ ई इज 1, हे 1. फायनल इक्वेशन एल एन के इक्वल्स टू एल एन ए मायनस ई ए अपॉन आर टी, ई ए अपॉन आर टी. ठीक आहे ना. हा एक फॉर्म झाला आर्हेनियस इक्वेशनचा, हा एक फॉर्म झाला आर्हेनियस इक्वेशनचा. ठीक आहे. आता बघा हे इक्वेशन मी दोन डिफरंट टेम्परेचर्सला यूज करणार आहे. ठीक आहे ना. ॲट टेम्परेचर T1, ॲट टेम्परेचर T1 मी काय लिहू शकतो, एल एन के 1 इक्वल्स टू, हा ए फॅक्टर कॉन्स्टंट असतो बेटा, त्याला 1 2 असं म्हणण्याची गरज नाही. ए हा कॉन्स्टंट टर्म आहे, तो कधीच बदलत नसतो. मायनस ई ए, ॲक्टिवेशन एनर्जी पण कॉन्स्टंट असते बेटा, ती कधीच बदलत नसते. आर गॅस कॉन्स्टंट आहे, माहिती सगळ्यांना. तर टेम्परेचर T1 ला हे इक्वेशन मी असं लिहू शकतो, एल एन के 1 इक्वल्स टू एल एन ए मायनस ए अपॉन आर T1. ठीक आहे ना. आता बघा ॲट टेम्परेचर T2 हेच इक्वेशन मी कसं लिहू शकतो, ॲट टेम्परेचर T2. ठीक आहे. कसं लिहिता येईल, एल एन के 2 इक्वल्स टू एल एन ए मायनस ए अपॉन आर T2, ए अपॉन आर T2. काय केलं बघा मी, टेम्परेचर T1 ला हे इक्वेशन लिहिलं असं आलं, टेम्परेचर 2 ला हेच इक्वेशन असं आलं. ए ला मी 1 2 म्हणलेलं नाही, ए ला पण 1 2 म्हणलेलं नाही, आर ला पण 1 2 म्हणलेलं नाही, कारण ए, ई ए आणि आर हे कॉन्स्टंट्स आहेत, ते कधीच बदलत नाही. टेम्परेचर जरी बदललं, ए कॉन्स्टंट असतो, ई ए कॉन्स्टंट असतो आणि आर देखील कॉन्स्टंट असतो. ठीक आहे ना. त्यांना 1 2 असं सफिक्स आपण वापरलेलं नाही. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला वजा करायचे, सबस्ट्रॅक्ट करायचे. देअरफॉर मी काय लिहू शकतो बघा, एल एन के 2. ठीक आहे. लेफ्ट लेफ्ट राईट राईट सबस्ट्रॅक्शन करा. हे इक्वेशन मायनस हे इक्वेशन, एल एन के 2 मायनस एल एन के 1 इक्वल्स टू, काय केलं बघा मी, हे इक्वेशन मायनस हे इक्वेशन, डावी बाजू झाली सबस्ट्रॅक्ट. आता उजवी करा बघा, एल एन ए मायनस ए अपॉन आर T2, ए अपॉन आर T2. ठीक आहे ना. हे दुसऱ्या इक्वेशनची उजवी बाजू मायनस पहिल्या इक्वेशनची उजवी बाजू, एल एन ए मायनस ए अपॉन आर T1. ठीक आहे ना. याचा रिझल्ट मला पुढे कंटिन्यू करायचा आहे, जागा अपुरी पडते, नोट करा फटाफट, लगेच पुढे जाऊत आपण. पाहता पुढे बघा, याच्या पुढे काय होईल, लॉगची प्रॉपर्टी जर 2 नंबरची वजाबाकी असेल, म्हणजे 2 लॉगची वजाबाकी असेल, त्यांना भागाकार फॉर्म मध्ये लिहिता येतं. पुढे बघा, याच्या पुढची स्टेप अशी राहील, एल एन के 2 अपॉन के 1, किंवा तुम्ही याला एक्सपांड केलं की परत हेच मिळतं, लॉग एक्स मायनस लॉग वाय इक्वल टू लॉग एक्स बाय वाय. चला आणखी एक प्रॉपर्टी वाढवली, लॉग एक्स मायनस लॉग वाय इक्वल्स टू लॉग एक्स बाय वाय. त्याचा वापर मी केला, त्याचा वापर केला. ठीक आहे. इक्वल्स टू, आता बघा हे एल एन ए आणि हे एल एन ए, बघा या एल एन एचं साईन मायनस येईल, हे कट होऊन जाईल बेटा, कट करतोय मी, हे एल एन ए आणि हे एल एन ए कॅन्सल होईल. का तर याचा टर्म मायनस आहे हा, आणि हा टर्म पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे ना. उरलेलं लिहितो आता, इक्वल्स टू बघा मायनस ए अपॉन आर T2
हे मायनस आणि हे पुढचं मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस, प्लस ए अपॉन आर टी वन, ए अपॉन आर टी वन. ठीक आहे ना बेटा. आता बघा ln k2 अपॉन k1 इक्वल्स टू काय काय कॉमन निघू शकतं बघा. ए अपॉन आर कॉमन निघतं, ब्रॅकेटमध्ये काय राहतं मायनस साईन राहील, मायनस 1 अपॉन T2 प्लस 1 अपॉन T1. बरोबर आहे. ln k2 अपॉन k1, ln k2 अपॉन k1 इक्वल्स टू, आता बघा याला असं लिहू शकतो मी ए अपॉन आर प्लस टर्म अलीकडे लिहितो 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. काही बिघडणार नाही, फक्त इंटरचेंज केले टर्म्स. आता याला परत सॉल्व करा, LCM घ्या थोडक्यात. ln k2 अपॉन k1 इक्वल्स टू ए अपॉन आर, याला असं लिहिता येतं T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 T2. LCM घेतला रे, हे कळतंय सगळ्यांना. याला इकडे मल्टिप्लाय करा, याला इकडे वजाबाकी होईल आणि परत T1 T2. ठीक आहे. हे मिळालं इक्वेशन, हे एक इक्वेशन. हा एक आर्हेनियस इक्वेशनचा फॉर्म झाला, बट ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स. एक टेम्परेचर T1 आहे, दुसरं टेम्परेचर T2 आहे. ठीक आहे ना. आता मी बऱ्याचदा तुम्हाला बोललोय हा लॉग टेबलमध्ये पाहता येत नसतो, नॅचरल लॉग टेबलमध्ये नसतो. आणि तुम्हाला ज्या व्हॅल्यूज मी लक्षात ठेवा म्हणल्यात त्या काही नॅचरल लॉगच्या नाही आहेत बेटा, त्या कॉमन लॉगच्या आहेत. काय फरक असतो सर नॅचरल लॉग आणि कॉमन लॉगमध्ये? नॅचरल लॉगचा बेस ई असतो एक्सपोनेन्शियल, कॉमन लॉगचा बेस 10 असतो, 10. तोच लॉग टेबलमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे ना. मग आता मला याला कन्वर्ट करावं लागेल LOG मध्ये. कसं करायचं सर? तुम्हाला बोललोय बेटा मी त्याच्याबद्दल. ln ला जर तुम्हाला, मी आता हे इरेज करतो, याचं काम झालंय. ठीक आहे ना, इरेज करतोय, नोट केलेलं असेल सगळ्यांनी. ओके चला बघा आता पुढे. त्या लॉगला लॉग टेबलमध्ये पाहू शकत नाही आपण, मग कसं करतात सर कन्वर्जन त्याचं दुसऱ्या लॉगमध्ये? बघा एक प्रॉपर्टी परत एकदा मी सांगितलं होतं यापूर्वी पण, तर लिहून ठेवा कुठतरी. ln इक्वल्स टू 2.303 LOG, ही प्रॉपर्टी. ठीक आहे ना. तीच प्रॉपर्टी आता इथं वापरतो मी. ln च्या जागी मला लिहिता येतं 2.303 LOG, 2.303 LOG k2 अपॉन k1 इक्वल्स टू ए अपॉन आर, ए अपॉन आर T2 मायनस T1 अपॉन T1 T2. T1 T2 म्हणा नाही, T2 T1 म्हणा. ठीक आहे, सेम मिनिंग. आता बघा याला असं लिहित आहे, या 2.303 ला इकडे शिफ्ट करतो. लॉग k2 अपॉन k1 इक्वल्स टू ए अपॉन 2.303 R T2 मायनस T1 T1 T2. हे मिळालं मला फायनल इक्वेशन, हे मिळालं मला फायनल इक्वेशन. ठीक आहे. हा लॉग टेबलमध्ये पाहता येतो, आता काही इश्यू नाही. याच्यावर न्यूमरिकल्स असतात, हे इक्वेशन पाठ करावं लागेल. हे बघा रे बाबा, तुम्हाला डेरिवेशन जड वाटतंय ना? जड वाटतंय सर, मला काही कळलं नाही. काय काय म्हणलात की लय लॉगच्या प्रॉपर्टी वापरलात, काही कळलं नाही. अरे बाबा सोडून दे, ज्याला कळलं नाही त्यांनी सोडून द्या बिंदास्त. ॲटलिस्ट हे रिझल्ट तरी लक्षात ठेवा. हा रिझल्ट पॅरेंट इक्वेशन. आणि मगाशी एक फॉर्म काढला होता मी, ln k इक्वल्स टू ln a मायनस ए अपॉन RT वाला, तो फॉर्म. ॲटलिस्ट फायनल इक्वेशन्स तरी लक्षात ठेवा. डेरिवेशन नाही समजलं, नो इश्यू, कारण असंही याच्यावर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचा असतो या फॉर्म्युल्यावरती. काय न्यूमरिकल असतो सर? बेटा 2 टेम्परेचर्स देतील, 2 रेट कॉन्स्टंट देतील आणि तुला ॲक्टिवेशन एनर्जी काढा म्हणतील, किंवा ॲक्टिवेशन एनर्जी देतील, 2 टेम्परेचर देतील, K1 देतील, K2 काढा म्हणतील. म्हणजे एक टर्म कुठला तरी मिसिंग असेल. घेऊत आपण त्याचे पण न्यूमरिकल्स पाहणारच आहोत. ठीक आहे बेटा. ॲटलिस्ट फायनल रिझल्ट तरी लक्षात ठेवा. जड वाटत असेल त्यांनी फायनल इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पाहता ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे. पहिला ग्राफ ln k वर्सेस 1/t. ln k आणि 1/t दोघांमध्ये ग्राफ काढला, म्हणजे हा घेतला टर्म y ॲक्सिसला आणि हा टर्म घेतला x ॲक्सिसला, तर ग्राफ कसा मिळतो. ठीक आहे.
ग्राफचं नेचर बेटा स्ट्रेट लाईनचं इक्वेशन ठरवत असतं y इक्वल टू एम एक्स प्लस सी. तर आपल्या इक्वेशनला आपण स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन बरोबर कम्पेअर करणार आणि चेक करणार की बाबा ग्राफचं नेचर काय असेल. ठीक आहे, चला बघा बेटा बघा. आपल्याकडे इक्वेशन आहे, मी मगाशी एक इक्वेशन लिहिलंय, हे प्रूव्ह केलंय. एल एन के इक्वल्स टू एल एन ए मायनस ई अपॉन आर टी. सगळ्यांनी नोटबुकमध्ये चेक करावं, असं इक्वेशन दिसेल. आत्ताशी मागं मी लिहिलं होतं. ठीक आहे ना. आता याला असं लिहूत समजण्यासाठी हां, मायनस ई ए अपॉन आर. ठीक आहे, ब्रॅकेट करतो इंटू 1/t प्लस एल एन ए. काही बिघडणार नाही, टर्म फक्त इकडचा इकडं लिहिला. आता मी याला कम्पेअर करणार आहे स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन बरोबर. बघा y इक्वल टू एम एक्स प्लस सी, याला म्हणतात स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. सांगितलंय तुम्हाला y इक्वल टू एम एक्स प्लस सी. कम्पॅरिझन कसं होईल? एल एन के जर तुम्ही घेतलं y ॲक्सिसला, 1/t जर घेतला x ॲक्सिसला, ते तर मी हेडिंगच टाकली आहे, एल एन के वर्सेस 1/t. मला ग्राफ थिंक करायचा आहे. माझा स्लोप काय असेल? माझा स्लोप असेल यम. यम यम म्हणजे स्लोप असतो. स्लोप यम इक्वल्स टू काय यायला रे बेटा? मायनस ई ए अपॉन आर. मायनस ई ए अपॉन आर. इंटरसेप्ट सी म्हणजे इंटरसेप्ट असतो. इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट असतो बेटा, तो वाय इंटरसेप्ट. सी काय यायला रे बेटा आपल्या केसमध्ये? बघ रे, कंपॅरिझन कर. बघ बघ एल एन ए. कळतंय सगळ्यांना? मी काय केलं, माझ्या या इक्वेशनला स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं. फक्त कंपॅरिझन करत असताना याला थोडंसं व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात असं आलं, मी जर एल एन के वर्सेस 1/t ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्लोप येतो मायनस ई अपॉन आर आणि वाय इंटरसेप्ट येतं एल एन ए. काढूयात मग ग्राफ आता. ठीक आहे, ग्राफ काढूयात. बघा ग्राफ बघा आता. बघा खूप सोपं असतं रे, खूप सोपं आहे. मन लावा, कुठल्याही गोष्टीवर मन लावलं की ती गोष्ट चांगली वाटत असते. केमिस्ट्रीचंही तसंच आहे. ठीक आहे ना. मन लावा, जीव लावा. एल एन के घ्या वाय ॲक्सिसला, ठरलंय सुरुवातीलाच. 1/t घ्या एक्स ॲक्सिसला, घेतला. आता मला स्ट्रेट लाईन मिळणार आहे. कशी मिळेल? स्ट्रेट लाईन कोण ठरवत असते? स्लोप. स्लोप जर पॉझिटिव्ह असेल तर इन्क्रीजिंग लाईन मिळत असते. स्लोप जर निगेटिव्ह असेल तर डिक्रीजिंग लाईन मिळत असते. मी तुम्हाला यापूर्वी बोललोय, स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीजिंग लाईन, स्लोप निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग लाईन. आपला स्लोप बघा निगेटिव्ह आहे. आवर स्लोप इज निगेटिव्ह. ॲज द स्लोप ऑब्टेन्ड इज निगेटिव्ह. बघ ना, मायनस साईन आहे. हे कसा आलाय तुझा स्लोप? निगेटिव्ह आलाय. स्लोप निगेटिव्ह आल्यामुळे डिक्रीजिंग लाईन लाईक दिस अशी लाईन मिळते बेटा. अशीच काय मिळाली सर लाईन? थोडंसं जास्त वाढलंय, इथपर्यंत घेतो याला. ठीक आहे. हां, अशी काय मिळाली? कारण स्लोप निगेटिव्ह आहे. जर स्लोप पॉझिटिव्ह असता तर वाढणारी लाईन अशी काढली असते, इन्क्रीजिंग. जर स्लोप पॉझिटिव्ह असता तर. आलं का लक्षात? स्लोप निगेटिव्ह असल्यामुळं लाईन मला डिक्रीजिंग ड्रॉ करावी लागेल. आता याचा स्लोप झाला काय? मायनस ई ए अपॉन आर. मायनस ई ए अपॉन आर. ठीक आहे. इंटरसेप्ट म्हणजे काय असतं? आपली स्ट्रेट लाईन वाय ॲक्सिसला जिथं टच झाली तो पॉइंट. आता इथं टच झाली आपली लाईन. ठीक आहे, इथं टच झाली वाय ॲक्सिसला. ठीक आहे ना. ओरिजिन आणि ह्या पॉइंटचं अंतर ते असतं इंटरसेप्ट. काय बेटा? एल एन ए. हा झाला पहिला ग्राफ पण विचारलेत परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. एल एन के वर्सेस 1/t ग्राफ इज हॅव्हिंग स्लोप मायनस ई अपॉन आर अँड वाय इंटरसेप्ट एल एन ए. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा, आता पुढचा ग्राफ लॉग के वर्सेस 1/t. आपण मागचा ग्राफ पाहिला होता एल एन के वर्सेस 1/t. आता लॉग के वर्सेस 1/t. परत एकदा मी त्याच इक्वेशनकडे जाणार आहे. आता जे लिहिलं होतं आपण, एल एन के इक्वल्स टू एल एन ए मायनस ई ए अपॉन आर टी. हे आपलं इक्वेशन जे आपण मगाशी प्रूव्ह केलंय. ठीक आहे ना. आता बघा, याला मी LOG मध्ये कन्वर्ट करणार. कसं करणार सर? एल एन इक्वल्स टू 2.303 LOG. तेच करणार आहे. एल एनच्या ऐवजी मी 2.303 LOG लिहू शकतो. तुम्हाला मगाशी पण सांगितलंय. या परत एल एनच्या ऐवजी मी 2.303 LOG लिहू शकतो. ठीक आहे ना. मायनस ई ए अपॉन आर टी. काय केलं रे बेटा? एल एनला LOG केलं, 2.303 LOG. ठीक आहे. आता बघा, मी या इक्वेशनला थ्रू आउट 2.303 डिवाइड करतो.
divide throughout by 2.303 न थ्रूआउट डिवाइड करा. इथं 2.303 न डिवाइड केलं, हा निघून जाईल. इथं केलं निघून जाईल, इथं शिल्लक राहील. ठीक आहे ना, हे असं होऊन जाईल. log k इक्वल्स टू log a मायनस EA अपॉन 2.303 RT. कळतं बेटा? मी काय केलं, या पूर्ण इक्वेशनला 2.303 न डिवाइड केलं. इथला कॅन्सल होईल, इथला कॅन्सल होईल, इथं ॲड होईल एक डिनॉमिनेटरला. ठीक आहे. आता याला परत थोडंसं सिस्टमॅटिक लिहू आपण. बघा, याला असं लिहिलं तर चालतं का? log k इक्वल्स टू, बघा मी लिहितोय कसं, ब्रॅकेट करतोय, मायनस EA अपॉन 2.303 R इंटू 1/t प्लस log a. हे आणि हे सारखंच आहे रे, फक्त सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न केला. आता याला कम्पेअर करतो मी परत एकदा स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन बरोबर. काय असतं रे बेटा स्ट्रेट लाईन इक्वेशन? y इक्वल टू mx प्लस सी. अर्थ असा निघतो बाबा log k जर y ॲक्सिसला घेतला आणि 1/t जर मी x ॲक्सिसला घेतला, मला स्ट्रेट लाईन मिळेल हॅव्हिंग स्लोप. स्लोप काय असतो? स्लोप म्हणजे m असतो सर. हे बघ रे, कंपॅरिझन मध्ये हे 1/t ला x मानलं म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट माझा काय असेल? m असेल, मायनस EA अपॉन 2.303 R. ठीक आहे ना. y इंटरसेप्ट काय असतो? y इंटरसेप्ट c. काय असतो रे? c काय? log a. तुमचा स्लोप परत एकदा निगेटिव्ह आहे. स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह असल्यामुळं मी जर ग्राफ प्लॉट केला कोणामध्ये? log k आणि 1/t मध्ये, log k आणि 1/t मध्ये ग्राफ जर प्लॉट केला, स्लोप निगेटिव्ह असणारी लाईन, मागचा ग्राफ जसा होता तसाच डिक्रीजिंग लाईक दिस. ठीक आहे ना. कसा ग्राफ मिळेल आपल्याला? डिक्रीजिंगच का ड्रॉ केला मी? स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह असता तर वाढणारी लाईन म्हणजे अशी लाईन काढली असती. स्लोप पॉझिटिव्ह असता तर, पण आपला स्लोप कसा आहे? निगेटिव्ह आहे, म्हणून डिक्रीजिंग लाईन. y इंटरसेप्ट म्हणजे हा टचिंग पॉइंट y ॲक्सिसचा इथं, हा काय बेटा? बघ log a. काय आहे? log a. याचा स्लोप काय? स्लोप काय काढलाय आपण? स्लोप मायनस EA अपॉन 2.303 R. बेटा या ग्राफवर पण न्यूमरिकल असतो रे बाबा. कसा असतो सर न्यूमरिकल? तुम्हाला म्हणतील when log k versus 1/t graph is plotted, straight line having slope this much is obtained. स्लोप देतील. व्हॉट इज ॲक्टिवेशन एनर्जी? स्लोप दिलेला असेल, तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी काढता आली पाहिजे. काय करायचं? याला इकडे शिफ्ट करायचं, ॲक्टिवेशन एनर्जी निघून जाते. ठीक आहे ना. दोन ग्राफ आहेत बेटा. मागचा ग्राफ आणि हा ग्राफ, फरक कशात दिसायला मला? स्लोप आणि इंटरसेप्टमध्ये. नेचर तर ग्राफचं सारखंच आहे. तिथं स्लोप आता आला होता मायनस ए अपॉन आर, इथं काय? मायनस ए अपॉन 2.303 R. तिथं इंटरसेप्ट होतं LNA, इथं इंटरसेप्ट काय आहे? log a. फरक आहे, छोटासा फरक आहे. दोन ग्राफ प्लॉट केलेत. ज्याला हे कळलं नाही ना, त्याच्यासाठी परत माझं सजेशन असेल, फायनल ग्राफ तरी हे ग्राफच पाठ करावं लागेल. ज्याला समजत नाही त्याला एकच पर्याय असतो, घासायचं. नोट करा. पाहूयात आता क्वेश्चन्स ऑन आर्हेनियस इक्वेशन. पहा, बुकलेटचाच न्यूमरिकल आहे हा. बुकलेटमध्ये या क्वेश्चनचा नंबर आहे 246. मी इथं 1 टाकले, पण याला 246 क्वेश्चन तुम्ही धरू शकता फ्रॉम बुकलेट. ठीक आहे, बघा. फ्रॉम द फॉलोइंग डेटा, ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्शन H2 plus I2 गिव्हिंग 2HI इन कॅलरी पर मोल विल बी. ॲक्टिवेशन एनर्जी काढायची आहे, पण कॅलरी पर मोल मधली. लक्षात ठेवा, ॲक्टिवेशन एनर्जीचं जे युनिट असणार आहे, ठरणार आहे R च्या व्हॅल्यूवरून. गॅस कॉन्स्टंट R तुम्ही ज्या युनिटमध्ये टाकणार त्या युनिटमध्ये तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी मिळेल. ठीक आहे, कशी मिळेल मी इथं लिहितोय बघा. इथं लिहितोय EA इन कॅलरी पर मोल जर पाहिजे असेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही R, देन यू हॅव टू यूज R इक्वल्स टू 2. ठीक आहे ना. जर तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी जूल पर मोल मध्ये पाहिजे असेल
त्यावेळेस तुम्ही टाकायचे R 25/3 8.314 आहे ना, त्याला 25/3 वापरत चला, टाइम सेव्ह होतो. हे 8.314च आहे, ठीक आहे ना. पण हे 8.314 घेतलं की कॅल्क्युलेशन थोडेसे वाढतात, त्याला 25/3 घ्या, लवकर होऊन जाईल. आता हेच किलो कॅलरी मध्ये म्हणलं तर, हे 2 गुणिले 10⁻³ होईल. हेच जर किलो जूल म्हणलं तर 25/3 इंटू 10⁻³ होईल. हे लिहून ठेवा फटाफट कुठतरी, मी इरेज करणार आहे कारण आपला मेन क्वेश्चन वेगळाच आहे, ठीक आहे ना. तुम्हाला जर ऍक्टिव्हेशन एनर्जी कॅलरी पर मोल मध्ये पाहिजे असेल त्यावेळेस R2 टाका. किलो कॅलरी पर मोल मध्ये पाहिजे असेल तर R2 इंटू 10⁻³ टाका. किलो म्हणलं की 1000 न आपण डिवाइड करत असतो, ठीक आहे ना. जर तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी जूल पर मोल मध्ये पाहिजे असेल R ची व्हॅल्यू ही टाका, ठीक आहे ना. जर किलो जूल पर मोल मध्ये पाहिजे असेल तर याला परत 1000 न डिवाइड करावं लागेल, म्हणजे 25/3 इंटू 10⁻³ किंवा 8.314 इंटू 10⁻³. झालं, हे झालं असेल. ओके, आता मी जातोय आपल्या ऍक्च्युअल कॅल्क्युलेशनकडे. बघा मला काय डेटा दिसतोय, 2 टेम्परेचर दिसत आहेत, लॉग के च्या व्हॅल्यूज दिल्यात, 1/t च्या व्हॅल्यूज दिल्यात. मला ऍक्टिव्हेशन एनर्जी काढायची. लक्षात घ्या, 2 रेट कॉन्स्टंट, 2 टेम्परेचर दिला ना डेटा, डोळे झाकायचे आणि म्हणायचं हा क्वेश्चन आर्हेनियस इक्वेशनचा आहे. 2 रेट कॉन्स्टंट्स, 2 टेम्परेचर्स, आय हॅव टू गो विथ आर्हेनियस इक्वेशन. चला बघा बेटा, आर्हेनियस इक्वेशन जे आपण आताशी प्रूव्ह केलं, लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T2 T1 किंवा T1 T2, ठीक आहे. पण यांनी डेटा मला लॉग, हे बेस 10चं टेन्शन घ्यायचं नाही हा. लॉगचा बेस हा 10च आहे, LN चा बेस E आहे. हे 10 आलं म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही, ठीक आहे ना. हे फक्त लॉग म्हणजे त्याचा बेस बाय डिफॉल्ट 10च असतो. ओके, मला डेटा लॉग के चा दिलाय म्हणून मी याला पर्पजफुली असं लिहितो, लॉग K2 मायनस लॉग K1 इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R. आता याला पर्पजफुली असं लिहायलो मी कारण डेटाच आपल्याला तसा दिलाय, 1/T1 मायनस 1/T2. बघ रे, हे मगाशी इथून इथं गेलो होतो मी, इथून इथं गेलो होतो, आता काय केलं मी, इथून इथं आलो. डेटा तसा दिलाय म्हणून, डेटा लॉग के चा दिलाय, लॉग K2 अपॉन K1 चा दिलेला नाही, ठीक आहे. 1/T दिलंय, काम हलकं होऊन जाईल. आता बघा मी काय करणार, मोठ्या टेम्परेचरला कधीही T2 म्हणणार. लक्षात ठेवा, मोठं टेम्परेचर म्हणजे T2 आणि छोटं टेम्परेचर म्हणजे T1. मोठं टेम्परेचर म्हणजे T2 आणि छोटं टेम्परेचर म्हणजे T1. आता हे T2 हे T1 म्हणजे हे काय झालं तुझं रे बेटा, हे झालं तुझं K2, लॉग K2, आणि हे काय झालं तुझं लॉग K1, लॉग K1. आता हे जर T2 असेल, हे असेल 1/T2, 1/T2. हे जर T1 असेल, हे असेल 1/T1. कळतंय सगळ्यांना, कळतंय. ओके, चला आता टाका व्हॅल्यूज टाका, क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल, ठीक आहे. इकडे करतोय कॅल्क्युलेशन. आता पुढे पहा, लॉग K2 काय घ्यायचं तुला, 2.9 मायनस लॉग K1 काय 1.1 इक्वल्स टू EA काढायचं आहे आपल्याला, इथं R राहिलाय, सॉरी. मला क्वेश्चन मध्ये सांगितलंय कॅलरी पर मोल मधली ऍक्टिव्हेशन एनर्जी काढा. मी आताशीच लिहिलंय बघा, इथं लिहिलेलं आहे परत एकदा. R किती घेणार आहे मी, 2, कारण हे R याचं युनिटच कॅलरी आहे बेटा, त्यामुळं हे 2, ठीक आहे. 1/T1 मायनस 1/T2. 1/T1 काय दिला तुला, 1.5 इंटू 10⁻³ हे झालं माझं 1/T1. हा T1 नाही, ते 1/T1 आहे, बरोबर आहे ना. हे 1/T1 मायनस 1/T2 मायनस 1.3 इंटू 10⁻³ ठीक आहे. आता याला सॉल्व करूया आपण. 2.9 मायनस 1.1 किती येतं बेटा, 1.8, ठीक आहे, इक्वल्स टू EA अपॉन, बघा हे जर मल्टिप्लाय केलं 4.606 येतं, किंवा त्या 2ला तसंच ठेवलं तर बरं राहील. राहू देऊ आणि तिकडे एक 2 तयार व्हायला तो त्याला कॅन्सल करून टाकेल, ठीक आहे. चला बघा आता ही वजाबाकी किती येईल रे, 10⁻³ तर कॉमन आहे. 1.5 मायनस 1.3 0.2
इंटू 10⁻⁻3. ठीक आहे का? आज झालं हे. आता बघा याला शिफ्ट करू. देअरफॉर ॲक्टिवेशन एनर्जी इक्वल्स टू, सगळे टर्म्स एका बाजूला आणूयात. 1.8 इंटू 2.303 इंटू 2 डिवायडेड बाय 0.2 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे. आता पहा हा गुणाकार करावा लागेल आणि याला वर शिफ्ट करावं लागेल. बरोबर आहे. आता याला मी असं लिहिणार आहे पर्पजफुली. 1.8 इंटू 2.303. ठीक आहे ना. 1.8 इंटू 2.303 इंटू 2/2 इंटू 10⁻⁻4. काही फरक पडणार नाही बेटा. हे बघ ना, या 0.2ला 2 इंटू 10⁻⁻1 लिहिता येतं आणि हे -3 -4 झालं. हे 2 कॅन्सल. आता याला वर शिफ्ट करा. याला वर शिफ्ट केलं की असं होईल बेटा. ते 1.8 इंटू 2.303 इंटू 10⁻⁴. थोडक्यात हे झालं. आता 18 इंटू, हे सगळे डेसिमल काढून टाकता येतं, 2303. ओके, 2303. आता हा गुणाकार मला करावा लागेल. बरोबर आहे ना. बघा करूयात आपण गुणाकार. 18चं तर मल्टिप्लिकेशन आहे. 4 5 आलं. ठीक आहे. परत एकदा 5 येते. 41 41454. याचं युनिट काय असेल सर? अरे युनिट आर ठरवतो. आर आपण 2 टाकलाय म्हणून या ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट असेल कॅलरी पर मोल. कॅलरी पर मोल. पण ऑप्शनमध्ये हे दिलेलं नाही बेटा. ऑप्शनमध्ये 40,000 दिलेलं आहे. चालतंय. ऑप्शन जेव्हा लांब असतात ना तेव्हा अप्रॉक्सिमेटली आपल्याला क्लोजेस्ट ऑप्शन धरायचं असतं. ऑप्शन लांब असतात तेव्हा आपल्याला क्लोजेस्ट ऑप्शनचा विचार करायचा असतो. तर असे क्वेश्चन्स बेटा ॲक्टिवेशन एनर्जीचे विचारले जातात. घाबरायचं काही कारण नाही बेटा. प्रॅक्टिस केली ना हे क्वेश्चन्स काही अवघड वाटत नाहीत. काही जण ते लॉग बघूनच शस्त्र टाकून दिलेत. काही जणांनी मला म्हणतायत सर ते लॉग कस्तरच वाटायले सर, अवघड अरे नाही रे बाबा, खूप सोपं आहे आणि सवय लागते. हळूहळू सवय लागते. इथून पुढच्या प्रत्येक टॉपिकमध्ये लॉगच येणार आहे कंपल्सरीली. तुम्हाला ते कंपल्सरी स्टडी करावंच लागणार आहे. ठीक आहे ना बेटा. तर हा एकच क्वेश्चन झाला आज ॲक्टिवेशन एनर्जीचा. पुढच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे आर्हेनियस इक्वेशनचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. बेटा आज जेवढं डिस्कशन झालंय व्यवस्थित वाचा. फॉर्म्युलेज सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि वाटलं तर तुम्ही ट्राय करा. NCERT टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहे ॲक्टिवेशन एनर्जीचं, ते पाहून घ्या आजच. ठीक आहे ना. बुकलेटमध्ये शोधा आणखी ॲक्टिवेशन एनर्जीचे क्वेश्चन्स. ठीक आहे ना. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे डिस्कशन कंटिन्यू करतो. क्वेश्चन्स ऑन आर्हेनियस इक्वेशन. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.